बुलेटिनमध्ये स्वागत। सविस्तरपणे बातम्या आपण बघूया। दिवसभरात घडलेल्या घडामोडी पूर्णपणे त्याचं काय विश्लेषण आहे ते बघूया। दिवसभरातल्या नाट्याची बातमी आहे। नाट्यामुळे आणखी एक प्रश्न निर्माण झालाय। एकीकडे शिवसेनेकडे 17 आमदारांचा संख्याबळ असल्याची माहिती मिळतेय। शिवसेनेकडून असं पत्र जाहीर करण्यात आलेलं आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण या अपडेट्सवर नजर टाकूया। शिवसेना नेमकी कुणाची त्यावर आपण नजर टाकतोय। शिवसेनेकडे 17 आमदार आहेत, सुरतमध्ये 19 आमदार आहेत। एकनाथ शिंदेंबरोबर 19 आमदार गेलेले आहेत। 19 आमदारांचं तळ्यात मळ्यात आहे। शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण होतो। आपण साधारण बघतोय उद्धव ठाकरेंबरोबर 17 आमदार राहिलेले आहेत। सुरतमध्ये एकनाथ शिंदेंबरोबर 19 आमदार आहेत आणि 19 आमदारांचं तळ्यात मळ्यात आहे का असा प्रश्न निर्माण होतो, कारण शिवसेनेकडे 55 आमदार आहेत। आता आपण बघूया एक महत्त्वाची बातमी। या वेळेची मोठी बातमी अशी की एकनाथ शिंदे माझं ऐकतील असं उद्धव ठाकरे म्हणाले। एकनाथ शिंदे माझं ऐकतील आणि परत येतील असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत। शिंदे लवकरच आपल्या सोबत असतील। मुख्यमंत्र्यांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे एकनाथ शिंदेंबाबतचा। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आपल्या सोबत आहेत। आमदार आणि खासदारांची ठाकरेंनी चर्चा केलेली आहे। म्हणजे शिवसेनेचे उरलेले आमदार आणि खासदार यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि सगळ्या शिवसैनिकांना विश्वास दिलेला आहे की मित्र पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सोबत आहे आणि पुढच्या काही वेळात मी सांगितलं की एकनाथ शिंदे सुद्धा आपल्या सोबत येतील, ते माझं ऐकतील असा उद्धव ठाकरेंनी विश्वास व्यक्त केलेला आहे। आज दिवसभर बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। जेव्हापासून हे कळलंय की एकनाथ शिंदे सुरतला गेलेले आहेत आणि त्यांच्यावर 20हून अधिक आमदार सुद्धा आहेत, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेसोबत बैठक सुद्धा घेतली। इतर नेत्यांची पण बैठक झाली। अजूनही आम्ही त्यांची वाट पाहतो आणि मला खात्री आहे की एकनाथ शिंदे त्यांच्या सगळ्या आमदारांसह परत येतील। मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला, दिलासा दिलाय त्यांना अशी माहिती मिळते। काय म्हणू मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिलासा दिलाय काहीतरी अशी माहिती मिळते। आमदारांना मारहाण झाल्याची माहिती मिळते। 4 ते 5 आमदारांना। हो, खरं आहे ते। आमदारांना तिकडून परत यायचं आहे आणि त्यांना येऊ दिलं जात नाही। काही आमदार इस्पितळात दाखल झालेले आहेत आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे। अशा प्रकारे कोणी राज्य आणू पाहत असेल तर ही या देशासाठी अत्यंत गंभीर बाब आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यात तात्काळ लक्ष घालावं आणि आपण देशाचे न्यायप्रिय गृहमंत्री आहोत हे त्यांनी दाखवून द्यावं। पक्षाचं धोरण पक्ष ठरवतो। कोण म्हणतात? एकनाथ शिंदेंनी ज्या मागण्या ठेवलेल्या आहेत त्याच्यातील एक मागणी आहे की भाजप सोबत जावं। ते भाजप बरोबर होते तेव्हा त्यांच्याकडे कोणती खाती होती आणि आज ते महाविकास आघाडीत आहेत तेव्हा त्यांची प्रतिष्ठा किती वाढली आहे त्यांनी पाहायला पाहिजे। हा बहाणा आहे। एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यानं अत्यंत प्रेमानं परत मुंबईत यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू। आमदारांना काय दिलासा दिला आहे? मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला, काय नेमका? मुख्यमंत्र्यांचा संवाद सुरू आहे। जे आमदार सुरतला आहेत त्यांच्या संरक्षणासाठी मुंबईतले काही गुंड तिकडे बसल्याचे मी चित्र पाहिलं। ही वेळ आमच्या आमदारांवर यावी की भाजपच्या अशा लोकांकडून त्यांचं संरक्षण करण्याची वेळ यावी ज्यांच्यावरती मुंबईत गुन्हे दाखल झालेले आहेत। हा त्यांच्या स्वाभिमानाला खरं म्हणजे धक्का बसले। संपर्क साधला जातोय ते कोई राजनीतिक भूचाल नहीं। अगर विधानसभा में शक्ति प्रदर्शन होता है तो पूरा बहुमत हम सिद्ध करेंगे। मेरे पर क्या आरोप लगाया मुझे मालूम नहीं। जी हाँ, मेरे मुख्यमंत्री जी मेरे शिवसेना पार्टी चीफ की तरफ से बात कर रहा हूँ और बात करता रहूँगा। मैं एकनाथ शिंदे जी से अपील करता हूँ कि आप वापस घर आइए
हम आपका स्वागत करेंगे, हम आपके इंतजार कर रहे हैं। राऊत साहेब, पण जे प्रतिनिधी गेले होते आपले प्रतिनिधी गेले होते त्यांनी नेमकं काय केलं? प्रतिनिधी आपले गेले होते त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी, मागण्या केलेल्या आहेत. आता कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने त्याची चर्चा केली जाणार आहे? बघत राहू, आम्ही पाहत राहू. चला. हे सगळे कुटुंब आहे. कुटुंबामध्ये थोड्याफार कुरबुरी असतात. कुटुंब प्रमुख या नात्यानं त्या सर्वांचं समाधान करणं, त्यांना सर्वांना बरोबर घेऊन जाणं आणि त्या सर्वांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं हे आमचे कुटुंब प्रमुख म्हणून माननीय उद्धव साहेब निश्चितपणे काम करतील, त्याच्यामध्ये यशस्वी होतील. हे आत्ताच्या बैठकीतून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे जाणवलंय आणि येत्या काही तासातच हे सगळं सुरळीत झालेलं असेल एवढंच मी तुम्हाला सांगतो. काय वावगं काय आहे त्याच्यामध्ये? आता परिस्थिती थोडीशी एकत्र राहण्यासारखीच आहे, त्यामुळे आम्ही एकत्रच राहतो आहोत. काही चुकीचं नाही, हे खरंच आहे. एकत्र आम्ही राहतो. मी आता दोन तासापूर्वीच आलो, त्यामुळे यायला लांबून वेळ लागतोय. पाऊस आहे, सगळे सुरळीत होईल, व्यवस्थित येत्या काही तासामध्ये सगळं सुरळीत होईल. धन्यवाद. आता खासदारांची, आमदारांची अजून आहेत. आताही काही आमदार आलेले आहेत, अजूनही काही आमदार संपर्कात आहेत. याबद्दलची जे काय स्टेटमेंट असेल ते ऑफिशियली प्रवक्ते देतील. एक प्रतिक्रिया येत आहेत, ताज्या घडामोडी आपण बघतोय. आत्ताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसेनेच्या आमदारांची आणि खासदारांची बैठक घेतली, त्यानंतर येणाऱ्या या सगळ्या प्रतिक्रिया आहेत. आता एका महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. ही बातमी आहे मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांची बैठक जेव्हा पार पडली त्या बैठकीदरम्यान एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनवरून चर्चा झाली. पुन्हा एकदा चर्चा झालेली आहे. माझं गटनेतेपद का काढलं असा शिंदेंनी सवाल केला. म्हणजे नार्वेकर जेव्हा सुरतला पोचले होते आणि सुरतमध्ये जेव्हा ते भेटायला गेले एकनाथ शिंदेंना, तेव्हा मुख्यमंत्री नार्वेकरांच्या फोनवरून उद्धव ठाकरे बोलले एकनाथ शिंदेंशी. तेव्हा काय म्हणाले एकनाथ शिंदे ते आपण बघतोय. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली. या चर्चेत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना अनेक रोखठोक सवाल विचारले आहेत. मी राजीनामा दिला नसताना माझं गटनेतेपद का काढण्यात आलं असा सवाल त्यांनी केलाय. एकीकडे चर्चा, दुसरीकडे निदर्शनं, तिसरीकडे अपहरणाचा आरोप. मी नेमकं समजायचं काय असा सवालही त्यांनी केलाय. माझ्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जातेय, माझे पुतळे जाळले जात आहेत. मी कुणालाही शब्द दिलेला नाही किंवा मी कोणत्या पेपरवर सही सुद्धा केलेली नाही असं ठामपणे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सांगितलं. आणि हे सगळं जे काही मी करतोय ते शिवसेनेसाठी म्हणजे पक्षासाठीच करतोय असंही एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे काय म्हणाले, मुख्यमंत्री काय म्हणाले हे सगळं आपण पाहिलं. आता आपण शरद पवारांच्या बातमीकडे वळूया. सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुद्धा सुरू होती. ती बैठक संपलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत शरद पवारांनी बैठक घेतली. शरद पवार खरं तर नवी दिल्लीमध्ये होते सकाळी, त्यानंतर ते मुंबईकडे रवाना झाले दुपारनंतर आणि मग त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची, आमदारांची बैठक घेतलेली आहे. या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल, अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार यासह 6 आमदार बैठकीला आहेत. शिंदेंच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं हे आपापसात मंथन झालेलं आपण बघतोय. पण त्याआधी म्हणजे शरद पवारांनी ही बैठक घेण्याच्या आधी सगळ्या पक्षाच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतलेली होती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत आहेत असं स्पष्ट करण्यात आलेलं होतं. सिल्व्हर ओकवर जी बैठक झाली त्याविषयी आपण आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याशी सविस्तर बोलूया. प्रशांत, आपण सिल्व्हर ओकवर आता आहात. सिल्व्हर ओकवर जी बैठक झाली त्या बैठकीविषयी काय अधिक सांगाल? कारण शरद पवार मुंबईत पोहोचल्यानंतरची ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबतची त्यांची पहिलीच बैठक. सोडा, या बैठकीला अत्यंत महत्त्व एवढ्यासाठीच होतं की जी नाट्यमय घडामोडी 2.5 वर्षापूर्वी शरद पवार म्हणजे अर्थात राष्ट्रवादीच्या अजित पवारांबरोबरच्या काही आमदारांनी केली होती. पहाटेचा शपथविधी झाला होता, त्याला सुद्धा धोबी पछाड मारेल अशा प्रकारच्या घडामोडी आज दिवसभर घडताय. अत्यंत महत्त्वाच्या विषयावर या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख नेते या बैठकीत होते. जी परिस्थिती उद्भवलेली त्यानंतर संख्याबळाचा अंदाज घेण्यात आला. 114 मविया
म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं विद्यमान संख्याबळ आता आपल्याकडे आहे अशा प्रकारची माहिती या बैठकीत चर्चेत आली होती, हेही आपल्याला समजलं. अनेक नेते या ठिकाणी जात आहेत. डोंट नो, माहित नाही, मला माहित नाही. बैठक नाही, ऐका आम्ही ऐका, मला बैठकीचं मला आता बोलू द्या. मी काय म्हणतो ऐका तर. ऐका, आम्ही बैठकीत नव्हतो. सर्व जे नवीन आमदार आहे परिषदेचे, सभेचे, आम्ही सहज साहेब येणार होते दिल्लीवरून म्हणून भेटायला गेलो होतो. बाकी आज जी मीटिंग झाली त्याबद्दल आम्हाला काही माहित नाही. नाही, घरी गेले आपापल्या. संख्याबळ आहे आता मवियाचं, अशा प्रकारची बैठकीत चर्चा झाली. नाही, मला बैठकीतल्या चर्चेबद्दल काहीच माहित नाही. मला काहीच कल्पना नाही. आम्ही सर्व आमदार गेट टुगेदर साठी होतो. सरकारला धोका नाही एवढं मात्र नक्की. सरकारला धोका नाही अशा प्रकारचा दावा या बैठकीत असलेले जे आमदार आहेत ते सुद्धा करताय. पण ज्या प्रकारे अत्यंत महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली आहे ते मुद्दे आपण लक्षात घेऊया सुवर्णा, की विद्यमान संख्याबळाचा जर का अंदाज केला तर सेंट रेजिस मध्ये गेलेले शिवसेनेचे आमदार, राष्ट्रवादीचे सगळं नियंत्रणात आहे असा दावा केला जाणारे आमदार आणि काँग्रेस यांची संख्या होते 114. 145 आमदार बहुमतासाठी हवेत. या परिस्थितीमध्ये काँग्रेस नेमकी काय भूमिका घेते, शिवसेना त्यांच्या आमदारांना आणण्यासाठी काय प्रयत्न करते, आणखीन त्या आमदारांना आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी म्हणून राष्ट्रवादीने काय भूमिका वठवली पाहिजे, अशा प्रकारच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. पण महत्वाच्या 3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. ही बैठक आटवल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल असो, जितेंद्र आव्हाड असो, जितके सगळे दिग्गज नेते आहे, राजेश टोपे असो, की हे सगळे इथून जाताना, सुनील तटकरे, हे सगळे प्रसार माध्यमांची एकही प्रतिक्रिया न देता गेले. जरी पाऊस सुरू असला तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन हे अत्यंत तणावात असल्याचं स्पष्टपणे दिसून येत होतं. नजर चुकवण्याचा प्रयत्न सुद्धा मीडियाच्या कॅमेरापासून ते करत होते असंही लक्षात येत होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे, ज्या घडामोडी घडतायत, ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत, नेते आहेत, ते या बैठकीतनं निघाल्यानंतर त्यांचे फेशियल एक्सप्रेशन आपल्याला दिसत आहेत, ते खरोखर अत्यंत तणावात असल्याचं दिसत असल्यामुळं मविया सरकार अडचणीत असल्याचं स्पष्टपणे मानलं जात आहे. अगदी अत्यंत महत्वाचं हे तुझं वाक्य, की मविया सरकार अडचणीत आहे हे स्पष्ट करणाऱ्याच गोष्टी घडतायत आणि त्यामुळे सिल्व्हर ओक मधून ही सगळी बैठकी संदर्भातली माहिती तू देतोय. धन्यवाद प्रशांत माहिती दिल्याबद्दल. आणि ज्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला, देवेंद्र भुयार, ते या बैठकीला उपस्थित नव्हते, ते फक्त शरद पवारांना भेटायला आलेले होते. पण मविया सरकारला धोका नाही असं ते म्हणाले. नेते मात्र जे या बैठकीमध्ये उपस्थित होते ते मात्र बोलताना आढळले नाहीत, प्रतिक्रिया देताना आढळले नाहीत. पुढच्या बातमीकडे बोलूया. खानदेशातले सगळे सेनेचे सगळे आमदार आणि नेते सुरतमध्ये गेलेत असं कळतं आहे. लता सोनवणे सुरतमध्ये दाखल झालेले आहेत. लता सोनवणे यांच्या म्हणजे त्या आधी दिल्लीला होत्या आणि मग त्या सुरतमध्ये गेल्या. लता सोनवणे या सुरतमध्ये दाखल झालेल्या आहेत. आपण खूप आधीच ही बातमी दिलेली होती की खानदेशातले सुद्धा आमदार हे आता दिल्लीला जातील आणि दिल्लीवरनं ते सुरतला जातील. त्याप्रमाणे लता सोनवणे, खानदेशातल्या लता सोनवणे या दिल्लीला गेल्या आणि दिल्लीमधून मग त्या सुरतमध्ये दाखल झालेल्या आहेत. नेमके आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत किती आमदार आहेत, त्या आमदारांना जबरदस्तीनं तिथं ठेवलं गेलंय का, त्या आमदारांना परत यायचं असेल तर त्यांना येऊ दिलं जात नाहीये का, त्यांना धाकदपटशा दाखवला जातोय का, त्यांना मारहाण केली जाते का, अशा सगळ्या चर्चा होत आहेत. आणि त्या सगळ्या चर्चा यांना उत्तर फक्त ते नेते किंवा एकनाथ शिंदे देऊ शकतात. यामिनी कुलकर्णी स्थानिक पत्रकार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया. यामिनी, आपणच माहिती देऊ शकाल सविस्तरपणे की आता एकनाथ शिंदेंसोबत किती आमदार आहेत? लता सोनवणे या खानदेश मधल्या नेत्या सुद्धा दिल्लीतून आता सुरतमध्ये पोहोचल्यात असं कळतंय, काय सांगाल? ऍक्च्युली शिवसेनेचे आमदार चोपड्याचे लता सोनवणे या आता सुरतसाठी काही तासांपूर्वी दुपारीच या जळगावून निघाले आहे आणि त्यांचं ऑलरेडी अपात्रतेसाठी त्यांचं सर्टिफिकेट हे ग्राह्य धरलं जात नव्हतं काही महिन्यांपूर्वी, पण त्या स्वतः दिल्लीला गेल्या आणि त्यांचं स्वतःचं सर्टिफिकेट हे त्यांनी ग्राह्य करून घेतलं आणि सगळे कागदपत्र घेऊन त्या सुरतसाठी रवाना झाल्याचं आत्ता माझ्याकडे खात्रीलायक वृत्त आहे. आणि जळगावचे किंवा जळगाव जिल्ह्यातले स्थानिक आमदार असो, खूप 42 वर्षापासून चिमणराव पाटील हे आमदार आहेत सेनेचे एरंडोल मधून, ते देखील आता
सुरतमध्ये शिंदे यांच्याकडे आहे, यांच्या गटामध्ये आहेत आणि त्यानंतर पाचोऱ्याचे आमदार किशोरप्पा पाटील, नगरचे आमदार जे खडसेंचे कट्टर विरोधक समजले जातात, हे देखील आता किशोर पाटील हे देखील आता यांच्यासोबत आहेत, शिंदेसोबत. आणि त्यानंतर इथल्या चोपड्याच्या स्थानिक आमदार लता सोनवणे या सुद्धा त्यांचं स्वतःचं सर्टिफिकेट आणि वैद्य प्रमाणपत्र हे खात्रीशीर पूर्ण व्यवस्थित त्यांचे कागदपत्र घेऊन या दिल्लीहून सुरतसाठी रवाना झाल्याचं हे खात्रीलायक वृत्त माझ्याकडे आहे. यामिनी, पण या सगळ्या घडामोडी बघता आपण असं म्हणू शकतो खानदेशातले सगळे सेना आमदार सुद्धा सुरतमध्ये पोहोचलेले आहेत. खूप खूप आभार यामिनी, आपण न्यूज 18 लोकमतला सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. खानदेशातले सगळे सेना आमदार सुरतमध्ये गेलेले आहेत. लता सोनवणे या आधी दिल्लीला गेल्या, त्यांनी त्यांच्यावर असलेले आरोप असतील किंवा त्यांचं जात प्रमाणपत्र असेल त्यातले सगळे त्रुटी त्या दूर केलेल्या आहेत आणि मग त्या सुरतला पोहोचलेल्या आहेत. एकनाथ शिंदेंसोबतच्या बंडखोर आमदारांना आता गुवाहाटीला नेण्यात येणार आहे अशी मोठी बातमी समोर येते. अजून एक मोठी बातमी म्हणजे आतापर्यंत सुरतला त्यांना ठेवण्यात आलेलं होतं, आता एकनाथ शिंदेंसोबतचे सगळे जे आमदार आहेत त्यांना गुवाहाटीला नेलं जाणार आहे असं कळतंय. सध्या सुरतच्या हॉटेलमध्ये असलेल्या आमदारांना दूर आसाममध्ये नेलं जाणार आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते. या आमदारांना शिवसेनेच्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर नेण्याचा प्लॅन आहे असं सांगण्यात येत आहे. रात्री उशिरा या आमदारांना गुवाहाटीला विशेष विमानानं नेलं जाणार आहे अशी माहिती मिळते. न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे. शिवसेनेची पोच गुवाहाटी किंवा आसामपर्यंत नाही असे आडाखे शिंदेंनी बांधलेले आहेत आणि त्यामुळे आमदारांना महाराष्ट्रापासून दूर आसाममध्ये नेण्यात येणार आहे असं कळतंय. आसामच्या गुवाहाटीमध्ये शिवसेनेच्या या सगळ्या आमदारांना नेलं जाईल जे शिवसेनेचे आमदार आता एकनाथ शिंदेंसोबत आहेत. म्हणजेच शिवसेनेच्या रेंज बाहेर या सगळ्या आमदारांना नेलं जात आहे आणि म्हणून या बंडखोर आमदारांची आसाम टूर केली जाणार आहे असं कळतंय. एकनाथ शिंदेंनी हा आडाखा बांधलेला आहे की आसामपर्यंत गुवाहाटीपर्यंत शिवसेना पोहोचणार नाही आणि त्यामुळे त्यांना तिथं नेलं जावं. एकनाथ शिंदेंनी काही म्हणा शिवसेनेला भगदाड पाडलेला आहे. शिवसेनेचे निम्म्यापेक्षा जास्त आमदार हे एकनाथ शिंदेंनी फोडलेले आहेत, पण त्यांनी नक्की किती आमदार फोडलेत याची नेमकी आकडेवारी समोर येत नाही. वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात. कधी 29चा आकडा समोर येत होता, कधी 30चा आकडा समोर येतोय, कधी 17चा आकडा समोर येतोय, तर फक्त 19च आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत असा आकडा समोर येतोय. पण अजून अधिकृत तरी एकनाथ शिंदेंनी हे स्पष्ट केलेलं नाही. नेमकी आकडेवारी बाहेर आलेली नाही. त्यामुळे शिंदेंनी जर 1/3 शिवसेना फोडली असेल तर ते बंडाच्या 12 तासानंतर सुद्धा गप्प का, हा मात्र सवाल नक्कीच न्यूज 18 लोकमत उपस्थित करेल. राजकीय वर्तुळात तो विचारला सुद्धा जातो आहे. जाणकारांच्या मते एकनाथ शिंदेंजवळ अजूनही 2/3 म्हणजे 37 आमदार गोळा झालेले नाहीत म्हणून ते गप्प आहेत. 37 आमदारांचं संख्याबळ गाठता आलं नसल्यानं एकनाथ शिंदेंनी कोणतीही हालचाल केलेली नाही. शिवसेनेजवळ सध्या 17 आमदार आहेत. अजूनही काही आमदार तळ्यात वळ्यात आहेत असं कळतंय. या घडीची सगळ्यात मोठी बातमी, सुपर एक्सक्लुझिव्ह बातमी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिली आहे की शिवसेनेचा जन्मच संघर्षातून झालेला आहे, त्यामुळे आम्ही संघर्षाला घाबरत नाही. असे अनेक संघर्ष शिवसेनेनं पचवलेले आहेत. सगळ्यात पहिली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतवर. आम्ही आत्ताही या घडीलाही संघर्ष करू आणि शिवसेना पुन्हा संघर्षातून उभी राहील. मी उभी करून दाखवीन. मी आतापर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलंय आणि पुढेही पक्षाचं प्रामाणिकपणे काम करत राहीन अशी उद्धव ठाकरेंनी न्यूज 18 लोकमतला पहिली प्रतिक्रिया दिली आहे. इतक्या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर उद्धव ठाकरेंवर वारंवार आरोप केले जात आहेत. त्यांना कायम आरोपीच्या पिंजऱ्यात आज दिवसभर उभं केलं जात.
पण त्यांनी संयम सोडलेला नाही, प्रतिक्रिया दिलेली नाही। त्यांची पहिली प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतवर येते। आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधल्यावर त्यांनी हे उत्तर दिलंय की संघर्ष काही शिवसेनेला नवा नाहीये, या संघर्षातून सुद्धा आम्ही बाहेर येऊ। मी प्रामाणिकपणे काम पक्षाचं करत राहिलेलो आहे आणि यापुढे सुद्धा करत राहीन असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक्सक्लुझिव्हली न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला आणि ही प्रतिक्रिया दिली आहे। मौन सोडलंय मुख्यमंत्र्यांनी। मौन कशाबद्दल? आतापर्यंत घडलेल्या घडामोडींविषयी निदान ते प्रसार माध्यमांशी बोललेले नव्हते, पण ते फक्त न्यूज 18 लोकमतशी बोललेत आणि संघर्ष काही शिवसेनेला नवा नाही असं ते म्हणालेत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया। उदय, न्यूज 18 लोकमतशी सगळ्यात आधी मुख्यमंत्री बोलले, तुझा संवाद झाला, त्यांच्याशी काय म्हणाले नेमकं ते? शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी शिवसेनेचे नेते आणि आमदार आणि खासदार यांच्याशी वर्षा निवासस्थानी बैठक घेतलेली आहे। या बैठकीमध्ये देखील त्यांनी शिवसेनेच्या सर्व नेत्यांना आणि प्रमुख सहकाऱ्यांना त्यांना सांगितलेलं आहे। त्याचबरोबर आपणही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की शिवसेनेला संघर्ष नवा नाही आहे, शिवसेना पुन्हा आम्ही संघर्षाने उभे करू। याआधी देखील शिवसेनेने असे अनेक संघर्ष पाहिलेले आहेत आणि त्यातून पुन्हा शिवसेना उभी राहिलेली आहे। यावेळेला देखील शिवसेना संघर्ष करेल आणि पुन्हा नव्याने संघर्ष करून एक आपण नवीन शिवसेना जी आहे ती उभी करू आणि शिवसेनेची जी अस्मिता आहे ती आपण सोडणार नाही। शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाहीये आणि आम्हाला हिंदुत्व कोणी दुसऱ्याने शिकवण्याची देखील गरज नाही असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। मी आतापर्यंत शिवसेना पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, पाहिलेलं आहे आणि पुढे देखील पाहिजे असं देखील त्यांनी ठाम विश्वास सांगितलेला आहे। एकूणच शिवसेनेमध्ये जी काही बंडाळी उफाळून आलेली आहे त्यावरती शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना, नेत्यांना आणि आमदारांना एक विश्वास दाखवलेला आहे की ही संघर्षाची वेळ आहे आणि या संघर्षाच्या वेळेला आपण सर्वजण एकत्र राहू आणि पुन्हा एकदा संघर्षाने आपली शिवसेना उभी करू असं त्यांनी स्पष्ट केलं। नक्की उदय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। एक्सक्लुझिव्हली न्यूज 18 लोकमतशी उद्धव ठाकरेंनी संवाद साधला आणि संघर्ष काही शिवसेनेला नवा नाही, यातूनही आम्ही बाहेर येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। एकनाथ शिंदेंनी बंड केलं, शिवसेनेमध्ये उभी फूट पाडलेली आहे। शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हातून निसटणार का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झालेला आहे। शिंदेंच्या बंडामुळे उभी फूट शिवसेनेत पडलेली आहे। एकनाथ शिंदेंनी थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलंय। शिंदेंसोबत जवळपास 35 आमदारांचं संख्याबळ आहे असं कळतंय, म्हणजे 35 आमदार हे एकनाथ शिंदेंसोबत गेले तशी माहिती मिळते, पण याबाबत खूप वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत। अजून स्पष्ट सांगता येत नाहीये की एकनाथ शिंदेंसोबत किती आमदार आहेत। केवळ 20 आमदार उद्धव ठाकरेंसोबत उरलेत असं पण कळतंय। एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे राज्यात राजकीय भूकंप झालेला आहे। आता एकनाथ शिंदेंनी पुकारलेल्या भूमिकेमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार का अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे। विधानसभेतलं पक्षीय बलाबल यावर आपण नजर टाकूया। भाजप स्वतःचे 106 आमदार, शिवसेनेचे 55 आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे 53 आमदार, काँग्रेसचे 44 आमदार, इतर 29, एकूण 287। म्हणजे बहुमत सिद्ध करायला 144चा आकडा हवा। शिंदे समर्थक 35 आमदार आहेत, भाजपचे 106 आमदार आणि शिंदे समर्थक 35 आमदार असं जर आपण आता आकडेवारी बघायची ठरवली, अपक्ष आमदार भाजपचे 13 आहेतच भाजप सोबत असलेले, मनसेचा 1, एकूण 155 आकडा होतो। भाजपला सत्तेची संधी आहे कारण 144 हा बहुमताचा आकडा आहे, 144 145, त्यामुळे भाजपला सत्तेची संधी कशी आहे तर शिंदे समर्थक हे जे गणित आहे ते फार महत्त्वाचं आहे। शिंदे समर्थक 35 आमदार असं आपण आता म्हणतोय, पण शिंदे समर्थक 35 आमदार असतील तर मात्र भाजप सत्ता स्थापन करू शकते। ग्राफिक्सच्या माध्यमातून अजून गोष्टी स्पष्ट करून समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूया। मी इकडे पक्षीय बलाबल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। विधानसभेतलं हे पक्षीय बलाबल आहे। एकूण जागा 287 आहेत।
शिवसेनेच्या 55 शिवसेनेचे आमदार, पण आता या 55 आकड्यापुढे आपल्याला क्वेश्चन मार्क लावावा लागणार आहे. भाजप 106 आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस 53 आमदार, काँग्रेसचे 44 आमदार, इतर पक्षाचे 29 आमदार. शिवसेनेचे जे 55 आमदार आहेत त्यामध्ये एकनाथ शिंदे समर्थक आपल्याला 35, 30, 20, 25 हा आकडा अधिकृतपणे अजून समोर यायचा आहे. पण मग हा जर बहुमताचा आकडा 144 असेल तर काही वेळापूर्वी जे आपण तुम्हाला ग्राफिक्स दाखवलं की भाजप 155 पर्यंत पोहोचू शकतं जर शिंदे समर्थक 35 आकडा असेल. बघा पुन्हा एकदा हे ग्राफिक्स आम्ही तुम्हाला दाखवतोय. बहुमताचा आकडा 144 आहे. भाजपचे स्वतःचे 106 आमदार, शिंदे समर्थक जर 35 आमदार असतील तर अपक्ष 13 आणि मनसे 1 असा मिळून आकडा 155च्या घरात जातो. अजून एक ग्राफिक्स आपण बघूया. या सगळ्या पक्षीय बलाबल ज्याच्यावर नजर टाकणार हेच ते ग्राफिक्स आहे. बहुमताचा आकडा 144 असेल तरी ही जर बेरीज केली आपण शिंदे समर्थक 35 आमदार धरून आणि 35 हा आकडा धरून, ते नक्की किती आहेत आपल्याला अजून समोर आलेलं नाही. भाजप 106, शिंदे समर्थक 35, अपक्ष 13 आणि मनसे 1 ही जी बेरीज आहे ती 155 होते. त्यामुळे भाजपला संधी आहे सत्ता स्थापनेची. अजून एका महत्त्वाच्या घडामोडीकडे वळूया. गटनेते पदाविषयी जोरदार चर्चा झाली. जेव्हा सुरतला निघून गेलेत एकनाथ शिंदे असं कळलं तेव्हा लगेचच गटनेता बदलला गेला. शिवसेनेनं विधिमंडळ गटनेता बदलून टाकला. अजय चौधरींना गटनेते पदाचं पत्र दिलं. या पत्रावर झिरवळ यांना हे पत्र दिलं गेलंय. ह्या इमेजेस आपण बघतोय, ही छायाचित्र आपण बघतोय. खूप आधीच म्हणजे साधारणपणे 6 ते 7च्या दरम्यान हे पत्र दिलं गेलेलं आहे. अजय चौधरींना गटनेतेपद दिलं गेलंय. या पत्रावर 17 आमदारांची सही आहे अशी माहिती आपल्याकडे आहे. शिंदेंचा विरोध डावलून चौधरी यांना गटनेते केलं गेलं. या गटनेते पदाच्या पत्रावर 17 आमदारांच्या पाठिंब्याची सही आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी हा प्रश्नही उपस्थित केला होता की 17 आमदारांच्या पाठिंब्यावर गटनेता कसा बदलला जाऊ शकतो. या सगळ्या दिवसभरातल्या घडामोडींना एक भावनिक किनार सुद्धा आहे. ती अशी की सगळे शिवसैनिक खूप भावूक आहेत, भावनिक आहेत. या किशोरी पेडणेकर दृश्यांमध्ये आपल्याला दिसतायत ज्या स्मृतीस्थळावर बाळासाहेबांच्या गेलेल्या होत्या. दादरच्या स्मृतीस्थळावर बाळासाहेबांच्या किशोरी पेडणेकर गेलेल्या होत्या आणि त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं. आणि एकनाथ शिंदेंनी तुम्ही शिवसेनेसाठी आम्हा सगळ्यांसाठी जे जे केलंय त्याची जाण ठेवून त्याची आठवण स्मरून परत यावं अशी आर्त हाक एकनाथ शिंदेंना किशोरी पेडणेकर यांनी घातलेली आहे. तुम्ही मोठे नेते आहात, खूप मोठं काम तुम्ही करता आहात. शिवसेनेचं अनेक शहरांमध्ये वर्चस्व बळकट करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. असं असताना तुम्ही भाजपच्या आमिषाला बळी पडू नका आणि परत या अशी आर्त हाक साश्रू नयनांनी किशोरी पेडणेकर यांनी घातलेली आहे. मुंबईच्या माजी महापौर ज्यांची ओळख लढवय्या म्हणून ओळखली जाते त्या सुद्धा आज या ठिकाणी भावनिक झालेल्या आहेत. त्यांना अश्रू त्यांच्या अनावर झालेले आहेत आणि किशोरी त्यांची आपण बोलणार आहोत. ताई, खरं तर तुमचे डोळे सर्व काही सांगतायत. ज्या पद्धतीनं तुम्ही भावनिक झालेलात, कसं बघताय या सगळ्या घडामोडींकडे? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आम्ही आलोय. आनंद होतो तेव्हाही आम्ही इथे येऊन शेअर करतो आणि दुःख झालं तरी आम्ही बाळासाहेबांकडे येऊन सांगतो. ज्या बाळासाहेबांना या कुटीर याच्यामधनं ज्या वेदना झाल्या त्या वेदना पक्षप्रमुख म्हणून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना होणार नाहीत याची आम्हाला खात्री वाटत होती. कधीच होणार नाही, कारण ते पक्षप्रमुख जरी असले तरी खूप शांत, संयमी आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं नेतृत्व. आणि अशा नेतृत्वाला ज्या वेळेला आत्मक्लेश होतात, उद्धवजी हे बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत, 100% ते कमजोर नक्कीच नाही, ते सक्षम आहेत. पण
तर आम्हाला ते आत्मक्लेश त्यांना लागू नये आणि जे मनसुबे घेऊन या पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाय हुक बाय क्रूक सत्ता मिळवणारच अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी जी उतरली आहे त्याला एकनाथ शिंदेसारखे निष्ठावंत शिवसैनिक बळी पडू नये, त्यांच्याकडनं अशी कधीही मोठी चूक होऊ नये असं एक छोटी बहीण म्हणून आम्हाला सगळ्यांना वाटतं. खरं तर तुमचे डोळे सर्व काही सांगतायत. छोटी बहीण म्हणून तुम्ही आवाहन करताय. काय एकनाथ शिंदे यांना आवाहन कराल? काय तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून त्यांना आवाहन कराल? कारण का म्हणण्यापेक्षा मी हात जोडून विनंती करेन, साहेब आपण पक्षामध्ये आपलंही एक चांगलं आगळं वेगळं स्थान आहे. आपण असं करू नका. ठाणा असेल, कल्याण, डोंबिवली, पालघर किंवा मुंबई सगळेच महाराष्ट्रात आपण एक आगळं वेगळं नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. उद्धवजी नेहमी तुम्हाला सन्मानाची वागणूक देतात हे आम्ही पाहिली आहे. वहिनी तर नेहमीच हे करत असतात. तर तुम्ही असं करू नका अशी विनंती एवढी करू शकतो आम्ही. नका असं करू, कारण ही गाजरं सगळ्यांसाठी फायद्याची नाही. शिवसेना ही कुटुंब प्रमुख म्हणून उद्धवजी आहेत. उद्धवजींच्या बरोबरीने आपण सगळे काम करतोय. आम्ही तुमच्याकडे आशेने पाहतोय. शिवसेनेला असं खिंडार पडू देऊ नका. घडलेल्या घडामोडींवर आपली नजर आहे. सगळ्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा न्यूज 18 लोकमतचा प्रयत्न आहे. अचूक बातमी पोहोचवण्यासाठी आमचे सगळे प्रतिनिधी धडपडत आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊ. अजून काही बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नाराज असल्याची चर्चा. शरद पवार यांनी या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे. शरद पवार यांची दिल्लीतली बैठक संपली आणि ते आज संध्याकाळपर्यंत मुंबईत येतील. तर तिकडे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे सर्व नेते आणि आमदार यायला सुरुवात झाली आहे. अगदी काही क्षणांपूर्वीची दृश्ये आम्ही तुम्हाला दाखवतोय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. सध्या वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर नेहमीपेक्षा थोडा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण राजकीय घडामोडींना अधिक वेग येतोय. त्यामुळे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या इथला बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला आहे. शिवसेनेचे अन्य काही आमदार आणि नेते सुद्धा पुढच्या काही मिनिटात इथे दाखल होत आहेत. राजकीय घडामोडींचं तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं केंद्र आहे ते वर्षा आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान. काल स्वतः उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या मतदानाच्या वेळेला सगळ्या राजकीय घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवून होते आणि त्याचं कारण आत्ता हळूहळू स्पष्ट होतंय. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या वेळेचं एक वाक्य उद्धव ठाकरे यांचं आता जास्त चर्चिलं जातंय. जवळपास 25 पेक्षा जास्त आमदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही आमदार हे मुंबईतच आहेत पण ते नॉट रिचेबल आहेत. काही आमदार रिचेबल आहेत पण ते काहीही बोलायला तयार नाहीत. आणि या सगळ्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केलेल्या आमदारांची संख्या पाहता राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार हे अडचणीत येऊ शकतं. एकनाथ शिंदे हे सध्या नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. त्यासोबतच त्यांचे पुत्र आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सुद्धा नॉट रिचेबल आहेत. प्रताप सरनाईक ठाण्यातले शिवसेनेचे आमदार आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचे समर्थक ते सुद्धा नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबतही ते गेलेले. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई साताऱ्यातले आमदार आहेत, ते सुद्धा नॉट रिचेबल आहेत. शंभूराज देसाई सुद्धा शिंदे यांच्याबरोबर असण्याची शक्यता आहे. सुहास कांदे परत एकदा एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक नाशिकमधले आमदार आहेत शिवसेनेचे. अर्थात त्यांचा यापूर्वीचा राजकीय प्रवास वेगळा असला तरी गेल्या काही काळापासून ते एकनाथ शिंदे समर्थक म्हणूनच ओळखले जातात. कालही आणि परवा म्हणजे 10 तारखेला आणि आत्ताही ते कायमच एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दिसले. विश्वनाथ भोईर कल्याणचे आमदार आहेत शिवसेनेचे, अर्थातच ठाणे जिल्ह्यातले असल्यामुळे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक. संजय राठोड
संजय राठोड हे बंजारा समाजातले आहेत, यवतमाळ जिल्ह्यातले आमदार आहेत, मंत्री होते, पण त्यांच्या एका प्रकरणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। दरम्यान एक दिल्लीतली घडामोड हाती येते, ते म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे JP नड्डा यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती मिळते। दिल्लीतल्याही राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। एकनाथ शिंदे सुरतमध्ये पोहोचलेत, ते पुढच्या थोड्या वेळात त्यांची पत्रकार परिषद सुद्धा असू शकते, पण दरम्यान दिल्लीतल्याही राजकीय घडामोडींना वेग आलाय। देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झालेत तातडीने, तर तिकडे अमित शहा हे सुद्धा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या घरी पोहोचलेत आणि दोघांच्या मध्ये बंद दाराआड काही चर्चा सुरू असल्याचं कळतं। तर देवेंद्र फडणवीस जे राज्यातले विरोधी पक्षनेते आहेत, भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली पाठोपाठ दुसऱ्या निवडणुकीत भाजपनं मोठं यश मिळवलेलं आहे। काँग्रेसचा देखील एक गट नाराज असल्याची चर्चा आहे आणि ज्या पद्धतीने चंद्रकांत हंडोरे हे विधान परिषदेसाठी काँग्रेसचे उमेदवार होते, ते विधान परिषद निवडणुकीमध्ये पडले, त्यांचा पराभव झाला आणि त्यामुळेच काँग्रेसचा एक गट देखील नाराज असल्याची चर्चा प्रत्येक महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटक पक्ष आता सतर्क झालाय आणि प्रत्येक पक्ष लेवलवरती आता बैठका घ्यायला सुरुवात झालेली आहे। तिथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक, इथे शिवसेनेची आणि काँग्रेसचा सुद्धा एक गट नाराज असल्याची चर्चा। शरद पवार यांनी या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे। शरद पवार यांची दिल्लीतली बैठक संपली आणि ते आज संध्याकाळपर्यंत मुंबईत येतील। तर तिकडे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे सर्व नेते आणि आमदार यायला सुरुवात झाली आहे। अगदी काही क्षणांपूर्वीची दृश्ये आम्ही तुम्हाला दाखवतोय। शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। सध्या वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर नेहमीपेक्षा थोडा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण राजकीय घडामोडींना अधिक वेग येतोय। त्यामुळे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या इथला बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला आहे। शिवसेनेचे अन्य काही आमदार आणि नेते सुद्धा पुढच्या काही मिनिटात इथे दाखल होत आहेत। राजकीय घडामोडींचं तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं केंद्र आहे ते वर्षा आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान। काल स्वतः उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या मतदानाच्या वेळेला सगळ्या राजकीय घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवून होते आणि त्याचं कारण आत्ता हळूहळू स्पष्ट होतंय। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या वेळेचं एक वाक्य उद्धव ठाकरे यांचं आता जास्त चर्चिलं जातंय। जवळपास 25 पेक्षा जास्त आमदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काही आमदार हे मुंबईतच आहेत। पुन्हा एकदा स्वागत। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता पक्षांतर्गत बंदी कायद्याची चर्चा सुरू झाली आहे, कारण पक्षांतर बंदी कायद्यानुसार संभाव्य कारवाई टाळण्याकरता शिंदे यांना 2/3 आमदारांची आवश्यकता आहे। आपल्या राजकीय सोयीनुसार पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींना चाप लावण्यासाठी मार्च 1985 मध्ये पक्षांतर बंदी कायदा लागू करण्यात आला होता। हा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी मात्र परिस्थिती वेगळी होती। एखादा आमदार किंवा खासदार सहजपणे पक्षांतर करू शकत असे। विशेष म्हणजे पक्षांतर बंदीच्या कायद्यानंतर सुद्धा तो निवडून आलेल्या सभागृहाचं सदस्यत्व रद्द होऊ शकत नव्हतं। त्यामुळे आयाराम गयारामांची चांदी होती। हा प्रकार रोखण्यासाठी पक्षांतर बंदी कायदा लागू करण्यात आला। पक्षांतर बंदी कायदा विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांना लागू होतो। जर आमदार अथवा खासदारानं स्वतःहून आपल्या पक्षाचा राजीनामा दिला, तर पक्षाच्या आदेशाचं किंवा विचारसरणीचं उल्लंघन केलं अथवा पक्षाचा व्हीप नाकारला तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्याचं सदस्यत्व रद्द होतं। मात्र या कायद्याला एक अपवाद आहे। जर कोणत्याही पक्षाचे 2/3 आमदार किंवा खासदार यांनी एकत्रित पक्षांतर केल्यास त्यांचं सदस्यत्व रद्द होत नाही। महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील 2/3 पेक्षा अधिक आमदारांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा असल्याचं बोललं जातंय। तसं झाल्यास शिंदे गटाला पक्षांतर कायद्याचा फटका बसणार नाही। विशेष म्हणजे हा गट भविष्यात भाजपला समर्थनही देऊ शकतो अथवा भाजपात सहभागी होण्याचा पर्याय सुद्धा त्यांच्यासाठी खुला असेल। गेल्या काही वर्षात मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, मणिपूर, झारखंड या राज्यांमध्ये अशाच प्रकारचं पक्षांतर झाल्याचं पाहायला मिळालंय। आता महाराष्ट्रात नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट,
न्यूज 18 लोकमत. विरोधी पक्ष असलेल्या भाजपला सत्ताधारी होण्याकरता अवघ्या 11 आमदारांची आवश्यकता आहे. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपची मतं वाढली. एकंदरीतच राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता सत्तांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारणात कोणते फासे कुणाच्या बाजूने पडतील हे सांगता येत नाही. सध्याच्या परिस्थितीत पडणारे राजकीय फासे भाजपच्या पथ्यावर पडणारे आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं पहिल्या पसंतीची 133 मतं मिळवली होती. उमा खापरे यांचं एक मत बाद झालं नसतं तर हा आकडा 134 वर पोहोचला असता. राज्यसभेच्या तुलनेत विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपची 10 मतं वाढली होती. 106 आमदार आणि 8 अपक्षांचा पाठिंबा असताना राज्यसभेत भाजपला पहिल्या पसंतीची 123 मतं मिळाली होती. राज्यातील सत्ता काबीज करण्यासाठी बहुमताचा आकडा हा 144 इतका आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली 35 आमदारांनी बंड केलंय. विधानसभेत सध्या 287 आमदार आहेत. त्यातून 35 आमदार वजा केले तर विधानसभेतील आमदारांची संख्या ही 252 इतकी होते आणि त्यामुळे बहुमताचा आकडा हा 127 इतका होणार आहे आणि भाजपनं आधीच 133 मतांचा पल्ला गाठलाय. मुझे सवेरे पता चला कि कुछ एमएलए सूरत में आए हैं, लेकिन मैं किसी को मिला भी नहीं और मुझे पता भी नहीं. मगर क्या लग रहा है उद्धव सरकार? वो मैं बता नहीं सकता, लेकिन एक बात सही है कि राज्यसभा और विधान परिषद चुनाव में जिस तरह से भाजपा को वोट मिले, इसका मतलब ऐसा है कि एमएलए महाविकास आघाड़ी सरकार के ऊपर नाराज है. दोनों जगह राज्यसभा और विधान परिषद में भाजपा का जीत है. इसका मतलब एमएलए नाराज है, भाजपा को वोट दे रहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये मिळवलेल्या पहिल्या पसंतीची 133 मतं ही भाजपची बाजू प्रबळ असल्याची ग्वाही देतात. एकंदरीतच भाजप सत्तेच्या उंबरठ्यावर असल्याचं स्पष्ट होतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबई ते सुरत राजकीय गदारोळ सुरू आहे. मात्र या राजकीय धामधुमीमध्ये नेटिझन्स मात्र मीम्स टाकायला तयार करायला काय विसरलेले नाहीत. मीम्स तयार करून चांगलीच धमाल नेटिझन्सनी उडवून दिलेली आहे. आपण त्यावरही नजर टाकू. मुंबई ते सुरत राजकीय गदारोळ सुरू आहे. मात्र या राजकीय धामधुमीत नेटिझन्सनी मीम्स तयार करून चांगलीच धमाल उडवून दिली आहे. राजकीय घडामोडींनंतर नेटिझन्सही सद्यस्थितीवर खुसखुशीत भाष्य करतायत. मीम्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर हास्याचे अक्षरशः बॉम्ब फुटतायत. क्यों हिला दिया ना असा डायलॉग देवेंद्र फडणवीस मारताना दिसतायत. चीते की चाल और बाज की नजर और देवेंद्र की राजनीति हे मीम्स सुद्धा चांगलंच व्हायरल झालाय. फडणवीस आणि शिंदे यांच्या पहाटेच्या शपथविधीचा फोटो ऍडव्हान्स मध्येच तयार करण्यात आलाय. तर उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी रनआउट केलंय. त्यावेळेला मैदानात अजित पवारही आहेत. देवेंद्र फडणवीस आणि शिंदे फोनवरून बोलत असल्यानं उद्धव ठाकरेंचा कॉल लागत नाही आणि त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे चांगलेच वैतागलेत. फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांच्या मध्ये बसून एकनाथ शिंदे बाईकवरून निघाल्याचं मीम तर चांगलंच जमून आलंय. फडणवीस आणि शिंदेंना त्यांचा सिक्रेट नंबर देतायत. उद्धव ठाकरे विना भिंतीच्या घरातल्या दरवाजा आड असल्याचं मीम अक्षरशः धम्माल उडवून देत आहे. तर सुरतला जाणाऱ्या बसकडे मुख्यमंत्री पाहत असल्याचं एका मीम मध्ये दाखवलं गेलंय. धर्मवीर सिनेमातले एकनाथ शिंदे तात्पुरते चालणार नाहीत का असा सवाल एका नेटिझननं उपस्थित केलाय. तर इकडे जेलमध्ये असलेले अनिल देशमुख पवारांना शिंदे गटाचा समर्थक बनू का असा प्रश्न विचारतायत. या सगळ्या घडामोडी पाहून अंडरग्राउंड होने का समय आ गया है असं संजय राऊत म्हणतायत.
एकंदरीतच राजकीय वातावरण तापलेलं असताना या मीम्समुळे सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुललंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हे सोशल मीडियावर सराईतपणे मुसाफिरी करणारे असे धमाल उडून देतात की इथे अजून काही घडामोड घडली नाही, ती कधी कधी तर प्रसार माध्यमांमध्ये सुद्धा या नेटिझन्स पर्यंत पोहोचते आणि ते असा मीम्सचा जोरदार पाऊस पडतात. कधी हे मीम्स हसवतात, कधी थोडेसे खजील करतात. सगळ्यावर आपली नजर असेल. राजकीय घडामोडी काय घडतात ते तर आपल्याला पाहायचंच. एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं केंद्र आहे ते वर्षा आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान. काल स्वतः उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या मतदानाच्या वेळेला सगळ्या राजकीय घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवून होते आणि त्याचं कारण आत्ता हळूहळू स्पष्ट होतंय. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या वेळेचं एक वाक्य उद्धव ठाकरे यांचं आता जास्त चर्चिलं जातंय. जवळपास 25 पेक्षा जास्त आमदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही आमदार हे मुंबईतच आहेत पण ते नॉट रिचेबल आहेत. काही आमदार रिचेबल आहेत पण ते काहीही बोलायला तयार नाहीत. आणि या सगळ्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केलेल्या आमदारांची संख्या पाहता राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार हे अडचणीत येऊ शकतं. एकनाथ शिंदे हे सध्या नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. त्यासोबतच त्यांचे पुत्र आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सुद्धा नॉट रिचेबल आहेत. प्रताप सरनाईक ठाण्यातले शिवसेनेचे आमदार आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचे समर्थक ते सुद्धा नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबतही ते गेलेले. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई साताऱ्यातले आमदार आहेत, ते सुद्धा नॉट रिचेबल आहेत. शंभूराज देसाई सुद्धा शिंदे यांच्याबरोबर असण्याची शक्यता आहे. सुहास कांदे परत एकदा एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक नाशिकमधले आमदार आहेत शिवसेनेचे. अर्थात त्यांचा यापूर्वीचा राजकीय प्रवास वेगळा असला तरी गेल्या काही काळापासून ते एकनाथ शिंदे समर्थक म्हणूनच ओळखले जातात. कालही आणि परवा म्हणजे 10 तारखेला आणि आत्ताही ते कायमच एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दिसले. विश्वनाथ भोईर कल्याणचे आमदार आहेत शिवसेनेचे, अर्थातच ठाणे जिल्ह्यातले असल्यामुळे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक संजय राठोड हे बंजारा समाजातले आहेत, यवतमाळ जिल्ह्यातले आमदार आहेत. मंत्री होते पण त्यांच्या एका प्रकरणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान एक दिल्लीतली घडामोड हाती येते ते म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे JP नड्डा यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती मिळते. दिल्लीतल्याही राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. एकनाथ शिंदे सुरतमध्ये पोहोचलेत, ते पुढच्या थोड्या वेळात त्यांची पत्रकार परिषद सुद्धा असू शकते. पण दरम्यान दिल्लीतल्याही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झालेत तातडीने, तर तिकडे अमित शहा हे सुद्धा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या घरी पोहोचलेत आणि दोघांच्यामध्ये बंद दाराआड काही चर्चा सुरू असल्याचं कळतं. तर देवेंद्र फडणवीस जे राज्यातले विरोधी पक्षनेते आहेत, भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली पाठोपाठ दुसऱ्या निवडणुकीत भाजपनं मोठं यश मिळवलेलं आहे. काँग्रेसचा देखील एक गट नाराज असल्याची चर्चा आहे आणि ज्या पद्धतीने चंद्रकांत हंडोरे हे विधान परिषदेसाठी काँग्रेसचे उमेदवार होते ते विधान परिषद निवडणुकीमध्ये पडले, त्यांचा पराभव झाला आणि त्यामुळेच काँग्रेसचा एक गट देखील नाराज असल्याची चर्चा. प्रत्येक महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटक पक्ष आता सतर्क झालाय आणि प्रत्येक पक्ष लेवलवरती आता बैठका घ्यायला सुरुवात झालेली आहे. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक, इथे शिवसेनेची आणि काँग्रेसचा सुद्धा एक गट नाराज असल्याची चर्चा. शरद पवार यांनी या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे. शरद पवार यांची दिल्लीतली बैठक संपली आणि ते आज संध्याकाळपर्यंत मुंबईत येतील. तर तिकडे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे सर्व नेते आणि आमदार यायला सुरुवात झाली आहे. अगदी काही क्षणांपूर्वीची दृश्ये आम्ही तुम्हाला दाखवतोय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. सध्या वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर नेहमीपेक्षा थोडा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण राजकीय घडामोडींना अधिक वेग येतोय.
त्यामुळे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या इथला बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला आहे। शिवसेनेचे अन्य काही आमदार आणि नेते सुद्धा पुढच्या काही मिनिटात इथे दाखल होत आहेत। राजकीय घडामोडींचं तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं केंद्र आहे ते वर्षा आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान। काल स्वतः उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या मतदानाच्या वेळेला सगळ्या राजकीय घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवून होते आणि त्याचं कारण आत्ता हळूहळू स्पष्ट होतंय। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या वेळचं एक वाक्य उद्धव ठाकरे यांचं आता जास्त चर्चिलं जातंय। जवळपास 25 पेक्षा जास्त आमदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काही आमदार हे मुंबईतच आहेत पण ते नॉट रिचेबल आहेत, काही आमदार रिचेबल आहेत पण ते काहीही बोलायला तयार नाहीत आणि या सगळ्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केलेल्या नाट्यमय घडामोडी घडतायत त्यावर न्यूज 18 लोकमतची नजर आहे। बंडखोर आमदार आता सुरत विमानतळाकडे निघालेले आहेत अशी माहिती मिळतेय। या सगळ्या बंडखोर आमदारांना एअरलिफ्ट केलं जाणार आहे। आमदारांना सुरतहून आसामच्या गुवाहाटीला नेलं जाणार आहे असं कळतंय आणि या आमदारांकरता 3 विमानं किंवा चार्टर्ड प्लेन तयार ठेवण्यात आलेली आहेत। सुरत विमानतळावरती सज्ज आहेत। या सगळ्या आमदारांना एअरलिफ्ट केलं जाईल। 12 ते 1 च्या दरम्यान या सगळ्यांना एअरलिफ्ट केलं जाईल असं कळतं आहे आणि त्यांना गुवाहाटीला नेऊन ठेवलं जाईल। म्हणजे शिवसेना पोचू नये या सगळ्या आमदारांपर्यंत म्हणून ही रणनीती आखली जाते असं कळतंय। आमदारांना सुरतहून आसामच्या गुवाहाटीला नेलं जाणार आहे। त्यासाठी 3 चार्टर्ड प्लेन तयार ठेवण्यात आलेली आहेत। सुरत विमानतळाकडे हे सगळे आमदार निघालेले आहेत असं कळतंय। आमचे प्रतिनिधी सुरतला पोचलेले आहेत ते लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। सुरतहून थेट आपल्याशी बोलतील। आपण लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलूया। लक्ष्मण, तू आता सुरतमध्ये एअरपोर्टला आहेस का हॉटेलच्या खाली आहेस आणि नेमकं काय कळतंय? 12 ते 1 च्या दरम्यान यांना एअरलिफ्ट केलं जाणार आहे आमदारांना असं कळतंय। एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले सर्व आमदार जे आहेत ते आता देखील याच हॉटेलमध्ये असल्याची माहिती आहे आणि पुढच्या काही तासांमध्ये या सर्व आमदारांना या ठिकाणून हलवण्याच्या देखील हालचाली करण्यात येत आहे। हे सर्व आमदार जे आहे ते खाजगी विमानाद्वारे या सर्व आमदारांना जे आहे ते या सुरतमधून इतरत्र हलवण्याच्या हालचाली आहे। मात्र सुरत इतकं सेफ ठिकाण दुसरं कुठलं आहे याबाबत देखील चाचपणी सुरू आहे। गुवाहाटी किंवा अहमदाबाद या 2 शहरांमध्ये या आमदारांना हलवण्याच्यासाठीच्या हालचाली ज्या आहे त्या करण्यात येत आहे। यासाठी गुजरात पोलिसांची मोठी मदत जी आहे ती घेतली जाते। आपण जर बघितलं तर हॉटेलच्या परिसरात आता देखील शेकडो पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। अनेक वरिष्ठ अधिकारी गुजरात पोलिसांचे या हॉटेलच्या परिसरामध्ये तळ ठोकून आहेत। अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची वाहनं जी आहे ती आपल्याला या परिसरामध्ये येताना आणि जाताना दिसत आहे। आपण या जर हालचाली बघितल्या तर ह्या सर्व हालचाली बघता पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी हे संपूर्ण प्रकरणांमध्ये हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण इतक्या मोठ्या प्रमाणात वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या हॉटेलच्या परिसरात वारंवार येत आहे। आता देखील काही अधिकाऱ्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या या हॉटेलच्या परिसरामध्ये दाखल झालेल्या आहे आणि हे सगळे अधिकारी जे आहेत ते या परिसरामध्ये तळ ठोकून आहे। त्यामुळे या ठिकाणी असलेल्या आमदारांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी विशेषतः या गुजरात पोलिसांवर आहे आणि पुढच्या काही तासामध्ये जर गरज वाटली तर या सर्व आमदारांना या ठिकाणून हलवलं जाणार आहे। गुवाहाटी किंवा अहमदाबाद हे 2 शहर जे आहे। नक्की लक्ष्मण, क्षमा कर तुला थांबावं लागतंय पण सगळी ताजी बातमी तुझ्याकडनं मिळतेय। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता सुरतमध्ये त्याच हॉटेलच्या खाली आहेत जिथे या सगळ्या आमदारांना ठेवलं गेलेलं आहे आणि तिथून कदाचित त्यांना एअरलिफ्ट केलं जाणार आहे, गुवाहाटीला नेलं जाणार आहे। या सगळ्यावर आपली नजर असेल। परत काही क्षणामध्ये पुन्हा भेटूया। माझा सहकारी अजिंक्यसह ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।